मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आपण स्टडी करत होतो. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीचं व्हेरिएशन ही पिरियड मध्ये आणि ग्रुप मध्ये कसं होत असतं हे आता आपण इन डिटेल मध्ये स्टडी करणार. ओके. तर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी हे आपण रिप्रेझेंट कसं करणार आहे, डेल्टा EGH. ओके. त्याला काय म्हणायचं, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी और इलेक्ट्रॉन अफिनिटी. ते कसं रिप्रेझेंट करणार आपण, EA. ओके. म्हणजे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीलाच आपण आणखी काय म्हणत असतो, इलेक्ट्रॉन अफिनिटी. ओके. लक्षात आता लक्षात घ्या, ही जी इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आहे याची डेफिनेशन काय आहे आपली बघा. When electron is added to neutral gaseous atom. Okay. When electron is added to neutral gaseous atom to convert into its negative ions. Okay. To convert into its negative ions, the enthalpy change during this process is known as electron gain enthalpy. Is known as electron gain enthalpy or electron affinity. ओके. आता लक्षात घ्या काय असतं नाही बघा, याच्यामध्ये ज्यावेळी इलेक्ट्रॉन न्यूट्रल गॅसियस एटम मध्ये ऍड होणार त्यावेळी त्या एटमचं कन्व्हर्जन त्याच्या निगेटिव्ह आयन मध्ये होत असतं. ओके. आणि त्यावेळीची एंथॅल्पी चेंज होत असते, एनर्जी चेंज होत असते. त्यालाच आपण काय म्हणणार आहे, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी और इलेक्ट्रॉन अफिनिटी. ओके. मग इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कुठल्या सिंबॉलने दाखवणार आपण, डेल्टा EGH. ओके. आणि इलेक्ट्रॉन अफिनिटी EA. ओके. दोन्ही एकच आहे. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीलाच आपण काय म्हणतो, इलेक्ट्रॉन अफिनिटी. ओके. तर लक्षात घ्या, समजा आपण आता X हा एटम आहे असं कन्सिडर केलं. ओके. X हा एटम आहे, हा न्यूट्रल आहे, त्याच्यावरती कुठलाही चार्ज नाही. ओके. आणि हा कुठल्या स्टेट मध्ये, आपला गॅसियस स्टेट मध्ये. ओके. हे आपण ब्रॅकेट मध्ये इथं रिप्रेझेंट केलेलं आहे. गॅसियस स्टेट मध्ये हा आपला प्रेझेंट आहे. ओके. ह्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन ऍड केला तर ह्याचं कन्व्हर्सन कशामध्ये होऊन आपलं, इनटू इट्स निगेटिव्ह आयन्स. ओके. म्हणजे हा आपला न्यूट्रल गॅसियस एटम आहे, ह्याच्यामध्ये आपण इलेक्ट्रॉन ऍड करणार आहे. त्याचं कन्व्हर्सन आपलं कशामध्ये होणार, X मायनस न्यूट्रल गॅसियस. ओके. न्यूट्रल गॅसियस एटमचं कन्व्हर्जन कशामध्ये झालं, त्याच्या निगेटिव्ह आयन्स मध्ये. ओके. इलेक्ट्रॉन ऍड झाल्यावरती त्याचं कन्व्हर्सन कशामध्ये होणार, निगेटिव्ह आयन्स. ओके. आता मग ज्यावेळी इलेक्ट्रॉन ह्या न्यूट्रल गॅसियस एटम मध्ये ऍड होत असतो त्यावेळी एनर्जी चेंज होत असते किंवा एंथॅल्पी चेंज होत असते. त्यालाच आपण काय म्हणत असतो, इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन. ओके. लक्षात आहे. आता लक्षात घ्या, ही सी इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी
ओके, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ही आपली इथे कशी असणार आहे, निगेटिव्ह असणार. म्हणजे ज्यावेळी इलेक्ट्रॉन न्यूट्रल गॅसियस एटम मध्ये ऍड होत असतो त्यावेळी काय होत असतं, की एनर्जी रिलीज होत असते, बाहेर पडत असते. त्यामुळं इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू आपली काय असणार आहे, निगेटिव्ह असणार. लक्षात आलं. आता बघा मग, समजा इथं आपण दुसरा एखादा एटम घेतला असेल, समजा इथं क्लोरीन घेतला. क्लोरीन हा न्यूट्रल आहे, त्याच्यावरती कुठलाही चार्ज नाही आणि हा कुठल्या स्टेट मध्ये आपला गॅसियस स्टेट. ओके, इथं आपण इलेक्ट्रॉन आता ऍड करणार आहे. इलेक्ट्रॉन ऍड करा, की इलेक्ट्रॉन ऍड केला की याचं कन्वर्जन कशामध्ये होणार, टू कन्वर्ट इनटू इट्स निगेटिव्ह आयन्स. ओके, Cl चं कन्वर्जन Cl मायनस मध्ये होणार. ओके, लक्षात आलं. आता ह्या वेळेची एंथॅल्पी किंवा एनर्जी चेंज होणार आहे, त्याला आपण काय म्हणणार आहे, इलेक्ट्रॉन अफिनिटी किंवा इलेक्ट्रॉन गेन. ओके, आता मग ही जी इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आहे, ही इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ही जनरली कशी असते, आपली निगेटिव्ह असते. कारण का, इलेक्ट्रॉन न्यूट्रल एटम मध्ये ऍड होत असताना एनर्जी रिलीज केली जाते. ओके, एनर्जी बाहेर पडत असते. ओके, त्यामुळे आता मी इथे काय लिहिलं, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, की ही पॉइंट आपल्या सीटी पॉइंट ऑफ व्ह्यू हे इम्पॉर्टंट आहे, लक्षात घ्या. की काय काय असणार आहे बघा, लक्षात घ्या. ओके, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी is generally negative. ओके, हे आपली कसे असते, निगेटिव्ह असते. लक्षात, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जनरल निगेटिव्ह. ओके, याला निगेटिव्ह सिम्बॉल असतं. त्यानंतर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी इट इज highly negative, highly negative. Okay, it is highly negative. Okay, highly negative for halogens. Okay, halogens इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ही हायली निगेटिव्ह असते. ओके, हॅलोजन्स म्हणजे कुठले आले आपले, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. ओके, यांच्यासाठी ही निगेटिव्ह असते. त्यानंतर फॉर नॉन मेटल्स, नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कशी असणार आहे, निगेटिव्ह असते. फॉर नॉन मेटल्स इट इज निगेटिव्ह. ओके, नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी निगेटिव्ह असते. And for metals, and for metals it is less, it is less negative or positive. हे लक्षात ठेवायचं. जे नॉन मेटल्स इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आपली निगेटिव्ह असते आणि मेटलची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ही लेस निगेटिव्ह, कमी निगेटिव्ह किंवा पॉझिटिव्ह असते. ओके, कारण का मेटल इलेक्ट्रॉन लॉस करत असतात. ओके, इलेक्ट्रॉन गेन करत आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा, नोबल गॅसेस म्हणजे आपले इनर्ट गॅसेस, हे आपले पिरियडिक टेबल मध्ये कुठे प्रेझेंट आहेत, आपले 18 ग्रुप मध्ये. ओके, noble gases have large positive, noble gases have large positive value of electron gain enthalpy, large positive value of electron gain enthalpy.
ओके, म्हणजे नोबल गॅस साठी इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू ही लार्ज पॉझिटिव्ह असते, कारण का नोबल गॅसचं काय असतं, ऑक्टेट कम्प्लीट असतं, त्याच्या आउटर मोस्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन प्रेझेंट असतात, त्यामुळं ह्या नोबल गॅसेस मध्ये जर इलेक्ट्रॉन जर ऍड केला तर हा इलेक्ट्रॉन नेक्स्ट सेल मध्ये ऍड होत असतो, त्यामुळं अनस्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन होत असतं, त्यामुळं नोबल गॅसेसची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू आपली काय असते, लार्ज पॉझिटिव्ह असते. का लार्ज पॉझिटिव्ह असते, कारण का त्यांचं ऑक्टेट कम्प्लीट असतं, ऑक्टेट कम्प्लीट असल्यामुळे इलेक्ट्रॉनची जी ऍडिशन अमाउंट आहे ती नेक्स्ट सेल मध्ये होत असते, त्यामुळं अनस्टेबल इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन तयार होत असतं. ओके, त्यामुळे नोबल गॅसची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी व्हॅल्यू आपली लार्ज पॉझिटिव्ह असते. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे, लक्षात घ्या. ओके, आता इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जी आहे ही इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ह्याचं व्हेरिएशन हे पिरियड मध्ये कसं होतं आणि ग्रुप मध्ये कसं होतं हे आपल्याला आता बघायचं. ओके, लक्षात आलं इथपर्यंतचा पार्ट. त्यानंतर नेक्स्ट बघा आता व्हेरिएशन ऑफ इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी किंवा पिरियडिक ट्रेंड्स इन इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी हे आपल्याला आता बघायचं. ओके, आता पिरियडिक ट्रेंड्स कसे असणार आहे बघा. पिरियडिक ट्रेंड्स इन इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी. आता इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची पिरियडिक ट्रेंड्स हे आपल्याला आता स्टडी करायचं. सुरुवातीला इन पिरियड मध्ये, ओके, पिरियड मध्ये इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीचं व्हेरिएशन कसं होतं हे बघा. इन पिरियड फ्रॉम लेफ्ट टू राइट, ओके, पिरियड मध्ये लेफ्ट टू राइट, फ्रॉम लेफ्ट टू राइट इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज, effective nuclear charge from left to right, effective nuclear charge increases, effective nuclear charge increases. और न्यूक्लियर चार्ज वाढला तर एटॉमिक साइज कशी होते आपले, डिक्रीज होते. ओके, इफेक्टिव न्यूक्लियर चार्ज increases, atomic size decreases. Okay, effective nuclear charge increases, atomic size decreases. ओके, न्यूक्लियर चार्ज वाढला की atomic size आपली कमी होत असते. ओके, effective nuclear charge increases, atomic size decreases. Hence म्हणून काय होत असतं, attraction between nucleus and valence electrons, nucleus and valence electrons, nucleus and valence electrons, attraction between nucleus and valence electrons increases. Okay, therefore electron gain enthalpy, therefore electron gain enthalpy becomes more negative. ओके, हे लक्षात ठेवायचं. ओके, इन पिरियड, पिरियड मध्ये काय होत असतं, लेफ्ट टू राइट इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज वाढत जातो, त्यामुळे ॲटॉमिक साइज कमी होते.
ऍटॉमिक साईज कमी झाली की काय होणार, न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन्स यांच्यातलं अट्रॅक्शन वाढणार आहे. अट्रॅक्शन वाढले की इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आपली मोर निगेटिव्ह होत जाते. लक्षात ओके, मोर निगेटिव्ह. ओके, इथे इन्क्रीज होण्याचं नाही, मोर निगेटिव्ह. जेवढे इलेक्ट्रॉन जास्त आपण अट्रॅक्ट करणार तेवढी इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू मोर निगेटिव्ह होत जाणार. ओके, आता मग लक्षात घ्या पेड मध्ये बघा आपली लेफ्ट टू राईट की ही आपली ऍटॉमिक साईज आपली इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज काय होणार, वाढत जाणार. ओके, अशा पद्धतीनं इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज समजा इथं +1 असेल, इथं +2 असेल, इथं +3 असेल, इथं +4 +5 +6 अशा पद्धतीने इफेक्टिव्ह न्यूक्लियर चार्ज आपला +1 युनिट ना प्रत्येक वेळी काय होणार आहे, वाढत जाणार. लक्षात आहे. मग मला सांगा न्यूक्लियर चार्ज वाढला की आपले ऍटॉमिक साईज काय होणार, कमी होणार. ओके, ऍटॉमिक साईज जेवढी कमी होणार तेवढं न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे कुठले, आउटर मोस्ट सेल मध्ये इलेक्ट्रॉन्स यांच्यामध्ये असणारं अट्रॅक्शन आहे ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार. अट्रॅक्शन जर वाढलं तर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू आपली मोर निगेटिव्ह होत जाणार. ओके, लक्षात आलं. त्यामुळे इथं न्यूक्लियस आहे, हा आपला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, न्यूक्लियस हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, इथं न्यूक्लियस आहे, हा आपला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, परत न्यूक्लियस हा आपला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. ओके, परत बघा हा न्यूक्लियस, इथं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे, न्यूक्लियस व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन. ओके, कसं होणार, जशी ऍटॉमिक साईज आपली कमी होत जाणार लेफ्ट टू राईट तसं न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनला अट्रॅक्शन वाढणार आहे. त्यामुळे इलेक्ट्रॉन आपला इझिली ऍड होत जाणार. लक्षात ठेवा, जेवढं अट्रॅक्शन वाढणार तेवढं इलेक्ट्रॉनची ऍडिशन की आपली इझिली होणार. त्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू काय होणार, मोर निगेटिव्ह. ओके, लक्षात हे लक्षात ठेवायचं पिरियड मध्ये. ठीक, आता त्याच्यानंतर आता ग्रुप मध्ये ही व्हेरिएशन कसं होतं लक्षात, पिरियडिक ट्रेन्स इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीचे आता ग्रुप मध्ये कसे होते हे लक्षात ठेवा. ओके, ग्रुप मध्ये व्हेरिएशन कसं होणार होतं, पिरियडिक ट्रेन्स आता इन ग्रुप, हे ग्रुप मध्ये बघा इन ग्रुप from top to bottom, in group from top to bottom, atomic size atomic size काय होते आपली, टॉप टू बॉटम atomic size increases. Okay, atomic size increases hence attraction between nucleus and valence electrons, nucleus and valence electrons, nucleus and valence electrons decreases. Therefore electron gain enthalpy, therefore electron gain enthalpy becomes less negative down due.
ओके, हे लक्षात ठेवायचं. मग आपण काय म्हटलेलं आहे, व्हेरिएशन ग्रुप मध्ये कसं होणार, टॉप टू बॉटम ऍटॉमिक साइज इन्क्रीज होणार. ऍटॉमिक साइज इन्क्रीज झालं तर काय होणार आहे, अट्रॅक्शन बिटवीन न्यूक्लियस अँड व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन डिक्रीज होणार. ओके, त्यामुळे इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ही जी असणार आहे ती लेस निगेटिव्ह होत जाणार आहे. डाऊन दी ग्रुप लेस निगेटिव्ह म्हणजे कमी कमी होत जाणार. लक्षात. आता मग हे कसं होणार आहे ना ग्रुप मध्ये, आता ग्रुप मध्ये आपले व्हर्टिकल कॉलम कसं असणार आहे बघा, की आपले ऍटॉमिक साइज डाऊन दी ग्रुप आपली काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ऍटॉमिक साइज लक्षात घ्या, ऍटॉमिक साइज आपली वाढत जाणार आहे. आता मग इथं आपला न्यूक्लियस आहे, हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. इथं न्यूक्लियस आहे, हा व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. परत न्यूक्लियस, इथं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन, न्यूक्लियस, इथं आपला व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन आहे. डाऊन दी ग्रुप ऍटॉमिक साइज वाढणार आहे. ऍटॉमिक साइज वाढत असेल तर न्यूक्लियस आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन म्हणजे आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन त्यांच्यात अट्रॅक्शन काय होणार आहे, कमी कमी होत जाणार. लक्षात घ्या, जेवढं डिस्टन्स वाढणार तेवढं अट्रॅक्शन कमी होत जाणार. ओके, लक्षात आहे. आता मग अट्रॅक्शन जर आपलं कमी होत असेल तर इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू ही डाऊन दी ग्रुप आपली काय होणार, लेस निगेटिव्ह होणार, म्हणजे कमी कमी होत जाणार. लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन इथं ऍड होणार नाही. लक्षात घ्या, डिस्टन्स वाढणार आहे न्यूक्लियस आणि इलेक्ट्रॉन्स मध्ये, त्यामुळे इलेक्ट्रॉनची ऍडिशन इथं होणार नाही. लक्षात घ्या, हे लक्षात ठेवायचं. ओके, त्यामुळे डाऊन दी ग्रुप इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आपली लेस निगेटिव्ह जाणार. ओके, हे लक्षात ठेवायचं. ही व्हेरिएशन आपलं त्याच्यामध्ये होतं ग्रुप मध्ये. आणि दुसरा पॉइंट याच्यामध्ये इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आपण हॅलोजन साठी लिहूया. ओके, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ऑर्डर फॉर हॅलोजन्स. आता हॅलोजन्स आपले कुठले आले बघा, फ्लोरीन, क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन. इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ऑर्डर फॉर हॅलोजन्स ती कशी असणार आहे बघा, फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी सगळ्यात जास्त आहे, त्याच्यानंतर फ्लोरीन आहे, त्याच्यानंतर ब्रोमीन आहे आणि त्यानंतर आयोडीन आहे. लक्षात, ही ऑर्डर फॉलो केली जाते. ऍक्च्युअली पिरियडिक टेबल मध्ये हे सगळे हॅलोजन आपले 17 ग्रुप मध्ये प्रेझेंट आहेत. सुरुवातीला फ्लोरीन आहे, त्यानंतर क्लोरीन आहे, त्यानंतर ब्रोमीन आणि त्यानंतर आयोडीन आहे. लक्षात घ्या. मग डाऊन दी ग्रुप आपली इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय होत जाते, लेस निगेटिव्ह म्हणजे कमी कमी होत जाणार आहे. त्यामुळे क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी क्लोरीन पेक्षा कमी पाहिजे. म्हणून इथे व्हेरिएशन कसं आहे, क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी क्लोरीन पेक्षा जास्त आहे. लक्षात घ्या, याचं रिझन आपण स्टडी करणार आहे. ओके, व्हाय फ्लोरीन हॅज लेस निगेटिव्ह इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी दॅन दॅट ऑफ क्लोरीन. ओके, ही ऑर्डर हॅलोजनची अशी फॉलो होते. लक्षात घ्या, क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी क्लोरीन पेक्षा जास्त आहे, त्यानंतर ब्रोमीन आणि त्यानंतर आयोडीन. ओके, आता ही व्हेरिएशन कसं होतं, हॅलोजन मध्ये ऍक्च्युअली फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जास्त पाहिजे, डाऊन दी ग्रुप इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कमी होते म्हणजे लेस निगेटिव्ह होत जाते. ओके, मग ही व्हेरिएशन असं का ऑब्झर्व होतं ते आपण आता याचं रिझन इथं स्टडी करणार आहोत. ओके, लक्षात. आता ट्रेंड्स आपले लक्षात आले तुम्हाला ग्रुप मध्ये कशी ट्रेंड्स आहे आपली ती. आता बघा, आपला रिझन स्टडी करायचं, फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी लेस निगेटिव्ह आहे क्लोरीन पेक्षा. ओके, कसे असणार आहे बघा, आता लक्षात घ्या हे व्हेरिएशन कसं असणार आहे बघा. क्वेश्चन काय असणार बघा, एक्सप्लेन इलेक्ट्रॉन गेन एंथैल्पी
explain electron gain enthalpy of fluorine. Electron gain enthalpy of fluorine is less negative. Okay, is less negative than that of chlorine. Okay, let's look. फ्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ही क्लोरीन पेक्षा कमी आहे. लक्षात, इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ऑफ फ्लोरीन इज लेस निगेटिव्ह दॅन दॅट ऑफ क्लोरीन. हे असं काय ते आपल्याला एक्सप्लेन करायचं. आता लक्षात घ्या, सुरुवातीला फ्लोरीन आणि क्लोरीन ही दोन्ही हॅलोजन्स एकाच ग्रुपमध्ये आपले प्रेझेंट आहेत. ओके, कुठल्या ग्रुपमध्ये प्रेझेंट आहेत? मग 17 ग्रुपमध्ये. ओके, बघा लक्षात घ्या, पहिला पॉइंट आपण आता लिहूया याच्यामध्ये. ओके, बोथ फ्लोरीन अँड क्लोरीन belongs to the chlorine belongs to the same group belongs to the same group. Okay, दोन्ही एकाच ग्रुप मध्ये प्रेझेंट आहेत. कुठल्या ग्रुप मध्ये? 17 belongs to the same group 17. ओके, या 17 च्या एकाच ग्रुप मध्ये दोन्ही एलिमेंट आपले प्रेझेंट आहेत. मग ग्रुप मध्ये काय होतं? डाऊन दी ग्रुप आपली इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पीची व्हॅल्यू आपली लेस निगेटिव्ह होत जाते, कमी होत जाते. मग आता लक्षात घ्या, फ्लोरीन आहे, त्याचा ऍटॉमिक नंबर किती आहे? बघा, Z9. ऍटॉमिक नंबर आपण Z या सिम्बॉलने दाखवतो. म्हणजे फ्लोरीनचा ऍटॉमिक नंबर 9 आहे. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला कसं लिहिणार? 1s2 ओके, 2s2 त्यानंतर 2p5. ओके, क्लोरीनचा Z किती आहे? ऍटॉमिक नंबर 17. त्याचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशनला 1s2 2s2 त्यानंतर 2p6 3s2 त्यानंतर 3p5. अशा तीन क्लोरीनचे इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ओके, आता मग त्यानंतर ऍक्च्युअली डाऊन दी ग्रुप आपली काय होत आहे? इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी लेस निगेटिव्ह होत जाणार. आपले हॅलोजन्स कसे आहेत बघा, 17 ग्रुप मध्ये फ्लोरीन आहे, त्यानंतर क्लोरीन आहे, त्यानंतर ब्रोमीन आणि त्यानंतर आयोडीन. ओके, मग लक्षात घ्या, डाऊन दी ग्रुप इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी आपली कसे होते? लेस निगेटिव्ह, कमी होत जाते ऍटॉमिक साइज वाढल्यामुळे. पण लक्षात घ्या, डाऊन दी ग्रुप electron gain enthalpy becomes less negative. Okay, डाउन द ग्रुप इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी लेस निगेटिव्ह असते. ओके, becomes less negative म्हणजे कमी होते. therefore
Fluorine has more negative. Fluorine has more negative electron gain enthalpy than that of chlorine. Therefore, chlorine has more negative electron gain enthalpy than that of chlorine. Okay, but actually it is reverse. लक्षात आपण काय म्हणतोय, हे दोन्ही इलेमेंट एकाच ग्रुप मध्ये प्रेझेंट आहेत, फ्लोरीन आणि क्लोरीन, आणि डाऊन दी ग्रुप आपली इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी काय होते, लेस निगेटिव्ह, म्हणजे कमी होत जाते. त्यामुळे क्लोरीन पेक्षा क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी कमी असणार. म्हणजेच काय, क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी जास्त आणि क्लोरीनची कमी. परंतु ऍक्च्युअली इथे कसं आहे, रिव्हर्स आहे. पण ऍक्च्युअली इट इज रिव्हर्स. ओके, मग कसं असतं बघा, पण ऍक्च्युअली इट इज रिव्हर्स. ओके, क्लोरीन has more negative electron gain enthalpy than fluorine. Okay, than fluorine. Okay, क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एंथॅल्पी ही फ्लोरीन पेक्षा मोर निगेटिव्ह आहे. ओके, ते रिझन काय लक्षात घ्या, बिकॉज due to small size and high electron density, because due to small size and high electron density of fluorine, than that of chlorine. Okay, बघा आपण काय म्हटलेलं, due to small size and high electron density of fluorine, electron is not added but it is repelled. ओके, हे लक्षात ठेवायचं. क्लोरीनची साईज स्मॉल आहे आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन हा ऍड होणार नाही, तर हा काय होणार आहे, रिपेल होणार आहे. लक्षात. ओके, बट इट इज रिपेल. ओके, लक्षात घ्या. इथं बघा, क्लोरीनची साईज ही आपली कमी आहे, क्लोरीन पेक्षा क्लोरीनची ऍटॉमिक साईज जास्त असते. डाऊन दी ग्रुप आपली ऍटॉमिक साईज वाढत जाते. ओके, त्यापेक्षा ब्रोमीनची ऍटॉमिक साईज जास्त, त्याच्यापेक्षा आयोडीनची ऍटॉमिक साईज जास्त असते. ओके, मग मला सांगा, सगळे हॅलोजन्स एकाच ग्रुप मध्ये प्रेझेंट आहेत, सगळ्यांच्या वरती असणारा इलेक्ट्रॉन डेन्सिटी सेम असणार आहे.
कारण का प्रत्येक हॅलोजनच्या आउटर मोस्ट सेल मध्ये हे आपले किती इलेक्ट्रॉन असतात? 7 इलेक्ट्रॉन असतात. ओके, मग लक्षात घ्या इथं 7 इलेक्ट्रॉन्स आहेत, इकडे 7 इलेक्ट्रॉन आहेत, इथं 7 इलेक्ट्रॉन, इथं 7 इलेक्ट्रॉन्स. मग मला सांगा क्लोरीनची ऍटॉमिक साईज कमी आहे आणि इलेक्ट्रॉन जास्त आहेत. कमी ऍटॉमिक साईज मध्ये इलेक्ट्रॉन जास्त आहे, त्यामुळं इथं आता दुसरा नवीन एखादा इलेक्ट्रॉन आपण इथं ऍड करू शकत नाही. लक्षात घ्या. ओके, तर तो रिपेल होत असतो. लक्षात घ्या, रिपेल होत असतो. ओके, ऍड होणार नाही. तो साईज कमी आहे, कमी साईज मध्ये ऑलरेडी इलेक्ट्रॉन जास्त आहे, त्यामुळे दुसरा इलेक्ट्रॉन इथे ऍड होणार नाही, तो रिपेल केला जाणार, रिपल्शन होणार आहे. लक्षात घ्या. परंतु क्लोरीन मध्ये कसं आहे, क्लोरीनची ऍटॉमिक साईज वाढणार आहे. बरोबर आहे, ऍटॉमिक साईज वाढणार आहे. ऍटॉमिक साईज इन्क्रीज होत असल्यामुळे इलेक्ट्रॉन क्लोरीन मध्ये इझिली ऍड होणार आहे. ओके, त्यामुळे क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी ही आपली क्लोरीन पेक्षा जास्त असणार. लक्षात घ्या. ओके, त्याचं रिझन काय, क्लोरीनची ऍटॉमिक साईज कमी आहे आणि इलेक्ट्रॉन डेन्सिटी जास्त आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन क्लोरीन मध्ये ऍड होणार नाही, तर तो रिपेल केला जाणार आहे. ओके, आणि ऍक्च्युअली मग परत क्लोरीनची जास्त का होते, क्लोरीनची ऍटॉमिक साईज वाढली परंतु इलेक्ट्रॉन आयडेडच आहेत, इलेक्ट्रॉनची डेन्सिटी तेवढीच आहे. जास्त ऍटॉमिक साईज मध्ये इलेक्ट्रॉनची डेन्सिटी तेवढीच राहिली आहे, त्यामुळे दुसरा इलेक्ट्रॉन इथे इझिली ऍड होऊ शकतो. लक्षात घ्या. ओके, त्यामुळे क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी क्लोरीन पेक्षा आपली जास्त असणार आहे. ओके, इथं सांगितलंय पण बिकॉज ड्यू टू स्मॉल साइज अँड हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी ऑफ क्लोरीन इलेक्ट्रॉन इज नॉट ऍडेड बट इट इज रिपेल. ओके, त्यामुळे आता मी परत इथं सेंटेन्स काय लिहिणार आहे बघा. ओके, इन क्लोरीन इलेक्ट्रॉन इज ऍडेड टू कुठे ऍड होत आहे, स्मॉलर 2p ऑर्बिटल. इथं 2p ऑर्बिटल आहे शेवटची, इथं 3p आहे. 3p ऑर्बिटल मोठी असणार आहे 2p पेक्षा. ओके, इन क्लोरीन इलेक्ट्रॉन इज ऍडेड टू स्मॉलर 2p ऑर्बिटल. In chlorine, electron is added to smaller 2p orbital and in chlorine, electron is added to larger 3p orbital. Larger 3p orbital. Okay, electron added to larger 3p orbital. Okay, therefore in chlorine electron is added to smaller 2p orbital and in chlorine electron is added to larger 3p orbital. Therefore in chlorine electron is not added but it is repelled. इथं ऍड होणार नाही, रिपेल होणार असणार. ओके, therefore electron gain enthalpy of chlorine is less negative than that of chlorine. ओके, त्यामुळे क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आपली क्लोरीन पेक्षा जास्त असणार. हे सगळे रिझन आपले लक्षात घ्या. ओके, त्याच्यामुळे क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी आपली क्लोरीन पेक्षा जास्त असणार. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला एक्झामला विचारला जाऊ शकतो, सीईटीला सुद्धा विचारला जाऊ शकतो. त्याचं रिझन आपल्याला सांगता आलं पाहिजे. इथं स्मॉल साईज आणि हाय इलेक्ट्रॉन डेन्सिटी क्लोरीनचे आहे, त्यामुळे इलेक्ट्रॉन ऍड होणार नाही तर तो रिपेल होणार आहे. ओके, लक्षात आलं. तर इथे इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पीचा जो कन्सेप्ट आहे तो आपला इथे कम्प्लीट झाला. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट पिरियडिक प्रॉपर्टी आपण आता स्टडी करणार ती आहे आपली इलेक्ट्रॉन गेन एन्थॅल्पी नंतर बॅलन्स.
नेक्स्ट पिरियडिक ट्रेन्स बघा आपली पिरियडिक प्रॉपर्टी बॅलन्स. तर बॅलन्स आपण कशावर म्हणणार लक्षात बॅलन्स. Balance it is defined as number of hydrogen atoms or any other univalent atoms, number of hydrogen atoms of any other univalent atoms combines with atoms of given element. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे बॅलन्स. ओके, नंबर ऑफ हायड्रोजन atoms or any other equivalent atoms combines with atoms of given element. म्हणजे एखाद्या दिलेल्या इलेमेंटच्या ऍटमला किती हायड्रोजन ऍटम अटॅच होत असतात किंवा किती इनिव्हॅलेंट ग्रुप अटॅच होत असतात त्याला आपण बॅलन्स असं म्हणतो असतो. ओके, आता लक्षात घ्या इथं आपण काय म्हणलेलं आहे इनिव्हॅलेंट ऍटम्स. इनिव्हॅलेंट म्हणजे इनि म्हणजे सिंगल, व्हॅलेंट म्हणजे व्हॅलन्स. ओके, हायड्रोजनचे ऍटम्स किंवा ज्या ऍटमची व्हॅलन्सी 1 आहे म्हणजे तो ऍटम दुसऱ्या एकाच इलेमेंटला कंबाईन होऊ शकतो. ते ऍटम्स जर दिलेल्या इलेमेंटच्या ऍटम बरोबर कंबाईन होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो असतो त्या इलेमेंटची बॅलन्स असं म्हणतो. लक्षाला काय म्हटलंय बघा डेफिनेशन आपण नंबर ऑफ हायड्रोजन ऍटम्स ऑफ एनी अदर इनिव्हॅलेंट ऍटम्स कंबाइन्स विथ ऍटम्स ऑफ गिवन इलेमेंट. ओके, एखाद्या दिलेल्या इलेमेंटच्या ऍटमला किती हायड्रोजन ऍटम्स किंवा किती इनिव्हॅलेंट ऍटम्स अटॅच होत असतात त्याला आपण बॅलन्स असं म्हणतो. ओके, मग आता लक्षात घ्या आपण इथे एक्झाम्पल एक घेऊया. आता एक ऍटम आपल्याला दिला आहे. ओके, समजा इथे ऍटम आपल्याला दिला आहे क्लोरीन हा ऍटम दिला असेल. मग ह्या क्लोरीनला किती हायड्रोजन ऍटम अटॅच होऊ शकतात तर ह्या क्लोरीनला एक हायड्रोजन ऍटम कंबाईन झाला की आपल्याला काय होत असतो HCl. ओके, आता मग ह्या क्लोरीनची बॅलन्स किती झाली एक हायड्रोजन ऍटम कंबाईन झाल्यामुळे 1 झाली. ओके, लक्षात. आता मग इथे इनिव्हॅलेंट म्हणलेला इनि म्हणजे सिंगल एक व्हॅलेन्सी असणारा ऍटम्स तो ऍड झाला. समजा क्लोरीन आहे, आता याला सोडियम भेटला आपण अटॅच करूया. काय होणार सांगायचं NaCl. ओके, त्या सोडियमची सुद्धा व्हॅलेन्सी 1 आहे. सोडियम हा इनिव्हॅलेंट आहे त्याची व्हॅलेन्सी 1 आहे. तो एका क्लोरीन बरोबर कंबाईन होईल आणि NaCl चा मॉलिक्यूल तयार करेल. लक्षात. म्हणजे एखाद्या दिलेल्या इलेमेंटच्या ऍटम बरोबर किती हायड्रोजन ऍटम्स किंवा दुसरे किती इनिव्हॅलेंट ऍटम अटॅच होतात त्याला काय म्हणायचं बॅलन्स असं म्हणायचं. मग इथं बॅलन्स किती आपली इथं पण बॅलन्स आपली किती आहे 1 आहे ना आणि इथं पण बॅलन्स आपली किती आहे 1 आहे. लक्षात. ओके, हा हायड्रोजन ऍटम आहे आणि हा आपला काय इनिव्हॅलेंट ऍटम. ओके, क्लोरीन हा दिलेला एलिमेंट असेल त्याला किती हायड्रोजन ऍटम किंवा किती इनिव्हॅलेंट ऍटम अटॅच होतात त्यालाच आपण काय म्हणणार आहे बॅलन्स असं म्हणतो. लक्षात. आता मग ही जी बॅलन्स आहे ह्याचं व्हेरिएशन कसं होतं पिरियड मध्ये कशी व्हॅरी होत जाते ग्रुप मध्ये कशी व्हॅरी होत जाते हे आपण आता नेक्स्ट लेक्चरला आपण आता स्टडी करणार. ओके, थँक्यू.